नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. हुश, एकदाची परीक्षा संपली असं म्हणत शुक्रवार दिनांक 4 एप्रिल रोजी 10वीचा शेवटचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. शहरातील विविध परीक्षा केंद्रांबाहेर विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. काहींनी सेल्फी काढत आठवणी जतन केल्या तर काहींनी रंग खेळून आनंद व्यक्त केला. आता उन्हाळी सुट्टी आणि पुढील शिक्षणाची तयारी करण्यासाठी विद्यार्थी सज्ज झालेत. न्यू वैभवनगर येथे 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव मुस्तफिज अब्दुल रशीद शेख, वय 24 असं असून 70,000 रुपयांचा आयफोन घेतल्यावर वडिलांनी विचारलेल्या प्रश्नाचा राग मनात धरून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. तरुणाने EMIवर महागडा आयफोन खरेदी केला होता. यावर वडिलांनी इतक्या पैशांचा मोबाईल घेण्याची काय गरज असा प्रश्न विचारला. ही गोष्ट मनाला लावून घेत त्याने घरातील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद APMC पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ओडिशाच्या किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळाचा परिणाम कर्नाटकमध्ये दिसून येणार आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तीव्र झाल्याने बेंगळूरसह दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील आठवडाभर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने जाहीर केले आहे. हवामान खात्याने एप्रिल 4 आणि 5 रोजी काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. दक्षिण कर्नाटक, हासन, चिकमंगळूर, कोडगू आणि शिवमोग्गा किनारपट्टी भाग, उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कर्नाटक, बेळगाव, धारवाड, गदग, हावेरी वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. काही भागात विजांसह गारपीट होण्याचीही शक्यता आहे. श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिरात अवकाळी पावसाचे पाणी शिरले. भाविकांची मोठी गैरसोय झाली. सौंदत्ती तालुक्यातील श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिर परिसरात अवकाळी पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे तीर्थकुंड परिसरात पाणीच पाणी झाले असून कुंड ओसंडून वाहू लागले आहे. मंदिर परिसरातही पाणी शिरल्यानं भाविकांची मोठी गैरसोय झाली. गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे देवस्थान परिसरात साचलेल्या पाण्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मंदिरातील काही महत्त्वाच्या भागांमध्ये पाणी शिरल्यानं भाविक अस्वस्थ झाले होते. देवस्थान प्रशासनाने तत्काळ स्वच्छता आणि पाणी उपसण्याचे काम हाती घेतले आहे. मंदिर परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना सुरू असून भाविकांनी अशी परिस्थिती वारंवार निर्माण होत असल्यानं प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी देवस्थान व्यवस्थापनाने केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले. कुलकर्णी गल्ली, बेळगाव येथे विहिरीत पडलेल्या मांजराला अग्निशमन दलाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती समाजसेवक अवधूत तुडवेकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ कारवाई करत मांजराची यशस्वी सुटका केली. यावेळी विजया भद्रा, शिलेश कवेडिया तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते. या मदत कार्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी नगरसेवक यांच्यातर्फे मूर्तीला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणा मंत्राने करण्यात आली. त्यानंतर संभाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत दुग्धाभिषेक आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला. संभाजी महाराजांचे कार्य आणि त्या मूर्तीच्या स्थापनेमागील ऐतिहासिक महत्त्व यावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. यावेळी रेणू किल्लेकर, सरिता पाटील, संजोत बांदेकर, सुधा भातखंडे, माया कडोलकर, पंढरी परब, राजू बिर्जे, मनोहर हलगेकर, संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाने जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ऐतिहासिक इमारतींचे जतन करून नवीन जिल्हा प्रशासन इमारत बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परिसरातील ऐतिहासिक वारसा अबाधित ठेवण्याबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला. या संदर्भात काल जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासाठी हिंडलगा, कणबर्गी आणि सुवर्ण विधानसौधाजवळील संभाव्य ठिकाणांची पाहणी करण्यात आली होती.
मात्र अखेरीस जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. बेळगाव जिल्ह्यात एक दुर्दैवी अपघात घडला असून महामार्गावर ऑटो दुभाजकाला धडकल्याने चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा घडला याची सखोल माहिती मिळाली नसली तरी वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. श्री क्षेत्र दक्षिण काशी देवस्थानच्या वतीने नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थान पायी वारी करत गेलेल्या भाविकांना अन्नदान करण्यात आले. भाविकांसोबत बैलजोड्यांचीही विशेष काळजी घेत प्रत्येक बैलजोडीसाठी 10 किलो भरडा आणि पेंड देण्यात आली. तसेच बैलगाडी मालकांना साबण, कोलगेट, तेल आदी आवश्यक वस्तू देण्यात आल्या. भाविकांसाठी 25 किलो रवा, 25 किलो पोहे, गुळाची ढेप आणि गांधी टोपी देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमामुळे भाविक आणि बैलगाडी मालकांनी समाधान व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघतर्फे रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त काल गुरुवार दिनांक 3 एप्रिल पासून या इस्कॉनतर्फे रामनवमी उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. रोज सायंकाळी 7 ते 8:30 वाजेपर्यंत इस्कॉनचे ज्येष्ठ भक्त मुंबईचे श्री विश्वरूप प्रभूजी यांचे रामनवमीबाबत कथाकथन आयोजित करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 एप्रिलला दुपारी 11 पासून कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. दुपारी 12 वाजता अभिषेक, कीर्तन, प्रवचन व नंतर सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे. भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चित्रकला स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, फळे व भाज्यांपासून आकर्षक सजावट करणे अशा नाविन्यपूर्ण स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने प्रतिसाद दिला. सृजनशीलता आणि कलात्मकता यांना चालना देणाऱ्या या उपक्रमाचे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही कौतुक केले आहे. येत्या 6 एप्रिल रोजी श्रीरामनवमी निमित्त बेळगाव शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शहापूर या मार्गावर ही शोभायात्रा पार पडणार आहे. श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी शहरवासियांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या आयोजनासाठी झालेल्या बैठकीत अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री शंभूतीर्थ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथील मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेला 4 एप्रिल रोजी 25 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री शंभूतीर्थ पूजन संघ व अमरनाथ यात्रा संघाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणा मंत्राने झाली. त्यानंतर संभाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. अमोल केसरकर यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर आरतीने सांगता झाली. अंकुश केसरकर यांनी या चौकाच्या ऐतिहासिक महत्त्वाबाबत माहिती देताना सांगितले की कैलासवासी अर्जुनराव गोंडाडकर यांच्या प्रयत्नांमुळे येथे मूर्तीची स्थापना झाली. तसेच तत्कालीन महापौर आणि माजी आमदार कैलासवासी संभाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या चौकाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले. संभाजी महाराज गोव्याच्या स्वारीवर जाताना शंभू जत्ती मठ येथे थांबले होते. यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर अमरनाथ यात्रा ग्रुप यांच्या वतीने उपस्थित शिवशंभू भक्तांना तसेच अनेक लोकांना प्रसाद वाटप म्हणून फळे देण्यात आली. यावेळी रामकृष्ण सुतार, अजित बांदेकर, संतोष कुसाने, गजानन निलजकर, अतुल केसरकर, किरण बडवण्णाचे, गजानन पाटील तसेच अनेक शिवशंभू भक्त उपस्थित होते. युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत युनियन बँक सोशल फाउंडेशन ट्रस्ट तर्फे केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगाव यांना अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट म्हणून देण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका चिक्कोडी आणि आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वापरण्यात येणार आहे. या भागातील बहुतांश लोक शेतकरी, मजूर आणि बीपीएल कुटुंबातील आहेत.
केएलई सोसायटीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे, कुलसचिव डॉक्टर MS गणाचारी तसेच कुलगुरू डॉक्टर नितीन गंगणे यांना ही रुग्णवाहिका UBSFTचे प्रादेशिक प्रमुख आरती रोरनियार, उपप्रादेशिक प्रमुख मनीष मेघण्णावर, ज्ञानेश कुमार आणि मुख्य व्यवस्थापक नागराज पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज शुक्रवार दिनांक 4 एप्रिल रोजी निधन झाले. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशभक्तीपर सिनेमांमुळे भारत कुमार अशी ओळख निर्माण करणाऱ्या आणि जनमानसात कमालीची लोकप्रियता असणाऱ्या याच अभिनेत्याला पद्मश्री, दादासाहेब फाळके या आणि अशा इतरही अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. 70च्या दशकात देशभक्तीने प्रेरणा घेत मनोज कुमार यांनी कलेच्या अर्थात चित्रपटांच्या प्रभावी माध्यमातून देशातील नागरिकांच्या मनावर देशाभिमान जागवतील असे एकाहून एक दर्जेदार चित्रपट साकारले. एक सच्चा देशभक्त कलाकार अशी त्यांची ओळख करून देण्यात कोणतीही अतिशयोक्ती वाटायला नको. सहकलाकार जिथं विनोदी, साहसपट अशा माध्यमातून लोकप्रियता मिळवत होते, तिथेच मनोज कुमार यांनी मात्र देशप्रेमाच्या भावनेला कलेची जोड देत एक यशस्वी वाटचाल पूर्ण केली. महाराष्ट्र एकीकरण समिती नेते शुभम शेळके यांच्यावरील कारवाई थांबवावी अशा सूचना बेळगाव प्रशासनाला कराव्यात अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांवर ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी आंदोलनातून प्रतिक्रिया उमटत असतात. गेल्या महिन्यात दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक बंद होती. आपण या प्रश्नासंदर्भात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून शुभम शेळके यांच्यावरील कारवाई थांबवण्याची सूचना करावी. या संदर्भात सीमा भागासाठी नियुक्त मंत्री समितीकडेही तक्रार मांडणार आहोत. शेळके यांच्यावरील कारवाई थांबली नाही तर शिवसेनेतर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावे लागेल. यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीत बेळगाव आणि कोल्हापूर प्रशासने जबाबदार राहतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, हर्षल पाटील, संभाजी भोकरे, जयसिंग टिकले, उत्तम पाटील, बाळासाहेब पाटील, अवधूत पाटील, अविनाश पाटील, विक्रम मुतकेकर आदी उपस्थित होते. येळ्ळूर महाराष्ट्र मैदानात प्रक्षोभक भाषण केल्याच्या खटल्यात गुरुवारी द्वितीय JMFC न्यायालयात आरोपींचा जबाब नोंदवण्यात आला. गुरुवारच्या सुनावणीला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी हे देखील न्यायालयात उपस्थित होते. विधानसभा निवडणूक काळामध्ये 2018 मध्ये आचारसंहिता होती. त्यातच येळ्ळूर कुस्ती मैदानात प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह संयोजकांवर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला होता. संभाजी भिडे गुरुजी, मारुती परशुराम कुकजी, प्रदीप लक्ष्मण देसाई, विलास मोनाप्पा नंदी, दत्तात्रय गुरुनाथ पाटील, मधु गणपत पाटील, भोला उर्फ नागेंद्र हनुमंत पाखरे, किरण गावडे, दुद्दाप्पा चांगाप्पा बागेवाडी, लक्ष्मीकांत नारायण मोदगेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यापैकी मारुती कुकजी हे मयत झाले आहेत. त्यामुळे 9 जणांविरोधात खटला सुरू आहे. या खटल्याची सुनावणी द्वितीय JMFC न्यायालयात सुरू आहे. गुंजी येथील कुलूपबंद घरांना लक्ष्य करून एकाच रात्रीत चोरट्यांनी 8 घरे फोडून लाखो रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 10,000 रुपयाची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. त्यामुळे या परिसरात नागरिकात घबराट पसरली आहे. येथील नागरिक उमेश तमुचे, निलेश केशकामत, रमेश देसाई, नामदेव घाडी, जैतुनबी मुजावर, महादेव करंबळकर, राजाराम गुरव व पुंडलिक घाडी यांच्या घरांचा समावेश असून या सर्व घरांना कुलूप होते. त्यामुळे चोरट्यांनी समोरील दरवाजांचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील असलेल्या कपाटांचेही लॉकर्स तोडून कपाटातील कपडे व साहित्य विस्कटून ऐवजाचा शोध घेतला. मात्र उमेश तमुचे यांच्या घराव्यतिरिक्त इतर कोणाच्याही घरात ऐवज सापडला नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याची शहानिशा प्रत्यक्ष मालक घरात आल्यावरच समजणार असल्याचेही बोलले जात आहे. कारण यातील अनेक जण बाहेरगावी असल्याने ते दुपारपर्यंत घरी परतले नव्हते. मात्र त्यांनी मौल्यवान वस्तू आपल्या घरी ठेवल्या नसल्याचे दूरध्वनीवरून सांगितले आहे. उमेश तमुचे हे घरी परतल्यावर त्यांच्या कपाटातील एक सोन्याचे गंठण, चेन, अंगठी व कर्णफुले तसेच जवळजवळ 10 ते 12 तोळे चांदीचे दागिने आणि 10,000ची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे सांगितले. बारवाड येथील चौगुले व देसाई मळ्यात गेल्या 4 दिवसांपूर्वी आलेली मगर पकडण्यासाठी नागरिकांनी आटोकाट प्रयत्न करूनही ही मगर सापडत नव्हती. अखेर 3 एप्रिल रोजी मध्यरात्री
दीडच्या दरम्यान या मगरीला पकडण्यात यश मिळालं, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। याबाबत अधिक माहिती अशी की सदर परिसरात आलेल्या मगरीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। 3 रोजी मध्यरात्री 1:30च्या दरम्यान या विहिरीतून मगर बाहेर आली। त्यानंतर डांबरी रस्त्याने जाताना तिला पकडण्यात आले। त्यानंतर मगर वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।